महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात जबरी चोरी, लुटमार, घरफोडी आणि सशस्त्र दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात दुधानी टोळीचा ओतूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। रविवारी 12 जुलैला जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथे स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या अफाट धाडसामुळे या आंतरराज्यीय टोळीतील 6 सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना मोठं यश आलंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक पिस्तूल, कटावणी, कटर, पान्हे आणि चोरीची बोलेरो गाडी यांच्यासह गुन्ह्यासाठी लागणारे विविध घातक साहित्य जप्त केले। या टोळीवर एकट्या तेलंगणा राज्यात तब्बल 25 गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे। अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांमध्ये सोनू सिंग, पापसिंग दुधानी, जुलू सिंग, शेरसिंग दुधानी, पंकज सिंग, धारू सिंग शिकलकर, करण सिंग, गगन सिंग टाक, मंगल सिंग, माया सिंग दुधानी, कृष्णा सिंग, साहेब सिंग टाक या गुंडांचा समावेश आहे। राहुरी येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीची महिंद्रा बोलेरो गाडी काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती। रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथील विघ्नेश घोलप हे नगर कल्याण महामार्गावरून जात असताना त्यांना येथील एका वडापाव हॉटेल समोर आपल्या नातेवाईकाची चोरी झालेली बोलेरो गाडी उभी असलेली दिसली। संशय बळावल्याने घोलप यांनी दाखवलेल्या हुशारीमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला। त्यांनी थेट गाडीची चावी काढून घेतली आणि गाडीतील व्यक्तींकडे चौकशी सुरू केली। यावर गांगरलेल्या आरोपींनी घोलप यांच्याशी झटापट करत स्थानिक नागरिकांवर दगडफेक सुरू केली। तसेच जवळ असलेल्या हत्यारांचा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला। ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 12/7/2026 रोजी सकाळी डायल 112 वरती कॉल प्राप्त झाला की चोरीच्या उद्देशाने काही कोळेवाडी या गावाच्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यावेळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे सदर ठिकाणी गेले। नागरिकांच्या मदतीने त्या ठिकाणी 2 आरोपींना पकडण्यात आलेले होते आणि इतर 4 आरोपी हे फरार झाले होते। 4 आरोपीपैकी 2 आरोपींना नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सदर आरोपीची चौकशी केली असता सदर आरोपी हे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेले होते। त्यांच्याकडून कटणी, एक बोलेरो गाडी, मिरची पूड, इतर हत्यारे व एक अग्निशस्त्र जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून विविध प्रकारचे दरोडे, HBT आणि रॉबरीचे गुन्हे उघडकीस येत आहेत आणि त्याचबरोबर या आरोपींनी इतर राज्यामध्ये आणि इतर जिल्ह्यांमध्येही गुन्हे केलेले आहेत। इतर पुढील तपासामध्ये या गोष्टी निष्पन्न होते। एकूण किती आरोपी होते? एकूण 6 आरोपी होते। आरोपी पळत असताना ग्रामस्थांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांचा थरारक पाठलाग केला। सुरुवातीला 4 जणांना नागरिकांनी जागीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं, तर उर्वरित 2 आरोपींनी कट्ट्याचा धाक दाखवून आलमे गावच्या दिशेने पळ काढला। मात्र घटना कळताच परिसरातील शेकडो ग्रामस्थ गोळा झाले। त्यांनी शेतातून आणि झाडी झुडपातून थरारक पाठलाग करून गेलेल्या इतर आरोपींनाही हुडकून काढलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार पकडण्यात आलेले सर्व आरोपी अत्यंत सराईत आणि हिंसक वृत्तीचे आहेत। कोळवाडीच्या ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे या टोळीला पकडता आलं असून या मोठ्या कारवाईची माहिती मिळताच जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पुढील कायदेशीर कारवाई व शोध मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली। या टोळीकडून महाराष्ट्रातील अनेक मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून कोळवाडी ग्रामस्थांच्या या धाडसी कामगिरीचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।